अरे यार, ते काम करायला तिघच का गेले बरं? अरे 3 माणसं जायला नको होतं. म्हणतात ना, 3 तिघाडा आणि काम बिघाडा. कुठलेही काम करताना 3 हा आकडा आला ना, आपण लगेच मागे सरकतो. तुम्ही लहानपणापासूनच ऐकलं असणार की 3 वस्तू, 3 माणसं म्हणजे 3 हा आकडाच अशुभ असतो. त्या 3 या शब्दाला आपण बाजूलाच ठेवतो. काही करताना 3 या नावाने जर आलं की आपण मागं सरकलं जातो. तर ह्याची परंपराच चाललेली आहे आणि याच्यामुळं आपण या आकड्याला अशुभ मानतो आणि अंधश्रद्धेमध्ये डुबून जातो. मी सुद्धा हे 3 जे संख्या आहेत ना, त्याच्याबद्दल खूप सारं ऐकलं आणि खूप जणांच्या डोक्यात हेच जी व्याख्या बनलेली आहे, 3 तिघाडा काम बिघाडा. आणि मग या 3ला घाबरून आपण मागे सरकतो. तर माझा आजचा अनुभव, आजचं काहीतरी वाचलेलं जे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जे 3 हा आकडा अशुभ नसून कसा शुभ आहे किंवा हा 3 आकडा आपल्याला आपल्या जीवनामध्ये कसा काम करतो हे आज बघूया. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तुमच्यातलीच तुमच्यासारखी तुमची मैत्रीण मी रंजना या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. स्वतः खुश राहूया आणि दुसऱ्याला पण खुश ठेवूया. आणि हो, तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल ना, तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्हाला माझे हे व्हिडिओ कसे वाटतात हे मला नक्की सांगत जा. तर चला आजचा आपण व्हिडिओ चालू करूया. 3 तिघाडा आणि काम बिघाडा. तर मला हे एका वाचनामध्ये समजलं किंवा तसं तर मला कधी म्हणजे असं वाटलंच नाही अशुभ हा आकडा असतो हा. पण वाचनामधून आज मी तुम्हाला असे काही उदाहरण देणार आहे की हे आपल्या जीवनामध्ये कशी 3 वस्तू आहेत जे आपल्या जीवनामध्ये नेहमी काम करतात. तर पहिला सगळ्यात चांगला उदाहरण द्यायचं म्हणजे तर आपल्या निसर्गानेच आपल्याला 3 हा आकडा दिलेला आहे. ते म्हणजे आपल्यातील निसर्गातील आपले जे ऋतू असतात, मुख्य ऋतू हे आपले 3च असतात: हिवाळा, पावसाळा आणि उन्हाळा. तर मग कसं काय म्हणायचं? कारण की निसर्गानेच इथं मतभेद केलेला नाही आहे की 3 हा आकडा अशुभ असतो. कारण या निसर्गावरतीच आपण चाललं जातो. आपलं जे पीक आहे पावसाळ्यामध्ये, उन्हाळा पण तेवढाच गरजेचा, त्याचबरोबर हिवाळा पण पोषक मानून आपण चालतो. तर हा 3 आकड्यासाठी मी हे तुम्हाला पहिलं उदाहरण दिलेलं आहे. दुसरं उदाहरण आहे पळसाची पानं. पळसाचं पान प्रत्येकाला माहीत आहे नाही मला नाही माहिती, पण ज्यावेळेस आपण लहान होतो आम्ही त्यावेळेस अशा प्लेटी वगैरे जेवायला राहायच्या नाही. ते पत्रवाळी म्हणायचे त्याला. मग त्या पत्रवाळी कशापासून बनायची? तर पळसाची पाने. तर या पळसाचं झाड जे असतं ना, त्या पळसाच्या झाडाला सुद्धा 3च पानं असतात. बघा झाला का इथं शुभ आकडा हा. म्हणजे ज्या झाडाला 3 पानं येतात त्या 3 पानापासूनच आपल्या शुभ कार्याचा आपण सुरुवात करतो. म्हणजे त्या पानापासून आपण आपली प्लेट बनवल्या जात होती आणि त्याच्यामध्ये जेवण करून आपण आपल्या शुभ कार्य आपण करत होतो. तर हीच आहे आपली निसर्गाची किमया जी मतभेद केलेला नाही आहे. तर पळसाला सुद्धा 3च पानं असतात. माझं तिसरं उदाहरण आहे आपला जीवनचक्र. म्हणजे आपण कुठल्या कुठल्या जीवनचक्रातून जातो? तर आपले सुद्धा 3च रूप येतात: बालपण, तरुणपण आणि म्हातारपण. झाला ना 3 आकडा शुभ. तर मी हे जे तुम्हाला उदाहरण देते ते सगळे आपले निसर्गाचेच निगडीत आहेत. तर आपलं जीवनचक्र म्हणजे आपलं आयुष्यच हे 3 आकड्यावरती ठाम रचलेलं आहे. जसे मी आता सांगितलं तुम्हाला, बालपण, तरुणपण आणि म्हातारपण. तर इथं सुद्धा हा 3 आकडाच काम केलेला आहे. तर माझं पुढचं उदाहरण आहे जे आपलं काय म्हणतात, रोजची दिनचर्या आपण ज्याला बघू आपण काम करतो ते म्हणजे घडी. तर घडीला सुद्धा काटे किती आहेत? 3च काटे आहेत. ज्या काट्यांना आपण बघून, ज्या घडींना बघून आपण कामे आपले पटापट आवरत असतो. तर तिथं सुद्धा आपल्याला
3 हा आकडा पाहूनच आपल्या दिवसाची सुरुवात करावी लागते आणि वारंवार या 3 काट्यांनाच बघून आपण आपल्या घरातील, आपल्या प्रपंचातील हे काम पटापट करत असतो. तर इथं सुद्धा आपल्याला उदाहरण मिळालेलं आहे की 3 हा आकडा आपण वरचेवर पाहून कसं काम करतो. आणि आता पाहूया सगळ्यात शेवटचं माझं 5वं उदाहरण, ते म्हणजे चूल. चुलीवरती भाकरी करता आपण आपल्या आजीला पाहिलेलं आहे ना. तर त्या आपल्या आजीची जी चूल होती ना, त्याला दगड किती असायचे हो? 3च ना, 2 पुढं आणि 1 मागं, आहे ना. तर ज्या चुलीवरती आपण आपलं उदरनिर्वाह भागवतो, आपलं पोट भरवतो, म्हणजे आपल्याला अन्न शिजवण्यासाठी जी चूल वापरतो ना, तर त्याची सुद्धा सुरुवात आपण 3 या दगडावरच करतो. तर कसं काय म्हणायचं हो की 3 हा आकडा अशुभ असतो, ज्याच्यावरतीच आपण शिजवून आपलं पोट भरवत असतो आणि पोट भरल्यानंतर जी ऊर्जा मिळते म्हणजे याच्यावरतीच आपण जीवन जगतो. तर ही जी मेन गोष्ट आहे ती सुद्धा या 3 दगडावरतीच तयार होते. तर आतापर्यंत जी मी उदाहरणं दिलेली आहे ना, त्यात आपल्याला निसर्गाची पण उदाहरण मिळालेली आहेत. तर निसर्गानेच इथं भेद केलेला नाही. जास्तीत जास्त हे आपल्या 3 आकड्यावरतीच आपलं जीवनचक्रसुद्धा अवलंबून आहे, हे तुम्हाला समजलंच असणार. तर आत्तापासून हा 3 आकडा तुम्ही कधी अशुभ मानू नका आणि 3, 2, 13 असे मतभेद करू नका. कारण सगळं इथं आपल्याला निसर्गानेच आपल्याला सगळं सेम केलेलं आहे, सगळ्यांना समान हक्क दिलेला आहे. तर आपण कोण आहोत जिथं आपण शुभ अशुभ असं मानलं जातं. तर मला या व्हिडिओमधून तुम्हाला हे सांगायचं होतं की 3 हा आकडा आपल्या जीवनचक्रामध्ये, आपल्या जीवनामध्ये कसा काम करत असतो. तर हा आकडा अशुभ नसून हा आपल्यासाठी शुभ म्हणूया आपण. आणि कधीही कुठलं काम करताना या 3 आकड्याच्या आसपास न राहता बिनधास्तपणे आपण कुठलेही काम करूया आणि आपल्या जीवनचक्रामधल्या कामाला आपण जे आहे ते प्रगतिशील बनवूया. तर या पुढं तुम्ही नक्कीच विचार करा आणि या 3च्या शुभ अशुभ या आकड्यामध्ये चक्रव्यूहात न अडकता बिनधास्तपणे कामाला लागा. तर हा 3 या आकड्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि याच्यातनं तुम्हाला काही शिकायला मिळालं का? आणि शिकायला जर मिळालं असेल, तुम्हाला खरंच आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.